नमस्कार सगळ्यांना. तर जसं तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंत, आम्ही डिनरसाठी कुठे जायचं हे ठरवण्यात खूप वेळ वाया घालवला. शेवटी आमचं ठरलं की आम्ही सुरवेजला जाणार. सुरवेज हे पुण्यातलं एक प्रसिद्ध नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. ही एक लोकप्रिय रेस्टॉरंट चेन आहे आणि इथे तुम्हाला अगदी अस्सल चवीचं जेवण मिळतं. माझ्या बहिणीनेच हे ठिकाण सुचवलं, म्हणून आम्ही ठरवलं की चला आज इथेच जायचं डिनरसाठी. या बाजूचे टेबल मिळाले कढी लावली असेल आणि ती गरम आहे रसा थोडं का ती ना दारापर्यंत गेलेली ऑलरेडी, ती चिन्यापर्यंत गेलेली ऑलरेडी. मी दरवाजा लावला. चिकन शिव का थोडं येतं खूप. हां, मी आणि जिहाना काय करतो माहिती आहे का, आम्ही 2 थाली पण इथे शेअरिंग तरी आलं. मुंबईला असं कुठंच शेअरिंग आलं. आम्ही 2 थाली कोणाला सांगतोय खाली असं करू का तसं. हो, ते आल्यावरच ते तो जर असतं ना त्याने अजून बरंच काय काय एक्स्ट्रा आणून दिलं असतं माहिती. मला आणि अमितला सुरवेज खूप आवडलं. इथलं जेवण, जेवणाची चव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडचा स्टाफ खूप प्रेमाने सर्व करत होते आम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण खूप फ्रेश होतं आणि चव तर एकदम अप्रतिम. थोडं तिखट होतं, अमितसाठी थोडं जास्तच तिखट होतं. पण मग शेवटी त्याने अळणी भात ऑर्डर केला आणि त्याला तो खूप आवडला. त्याने पहिल्यांदाच अळणी भात खाल्ला होता. मी आणि माझ्या बहिणीने मात्र मनसोक्त हे तिखट जेवण एन्जॉय केलं. आमच्याकडे बघून तुम्हाला कळत असेल की आम्ही किती भुकेले होतो आणि किती मजेने जेवणाचा आनंद घेतो आहे. हा डिनर खूप समाधानकारक होता असं म्हणेन मी. तर पोटभर जेवण करून झाल्यानंतर आम्ही थेट घरी जायला निघालो. दिवसभर प्रवास केल्यामुळे मी आणि अमित खूप दमलो होतो आणि माझी बहीण पण खूप दमली होती, कारण ती थेट ऑफिसवरनं आली होती आम्हाला भेटायला. म्हणून मग घरी गेल्यानंतर आम्ही तिघे सरळ झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. मिझोराम. हां, मिझोरामबद्दल सांगते ते. अरे मला म्हटलं ते लोक एवढं बडबडतात कशाला, जेव्हा लोक डायरेक्ट मुद्द्यावर का नाही. दिस इज द प्लेस. नॉनसेन्स. मी लिहिलंच नॉनसेन्स. अमित, इंस्टाग्राम इज नॉट फॉर यू, इट फॉर क्रिएटिव्ह क्रिएटर्स. मी लिहिल नॉनसेन्स. तुझ्या डोक्याने तू इंस्टाग्रामचे रील्स बघशील ना, तुला कधीच ते सेन्सिबल वाटणार नाहीत. काय होणार ना, ती ट्रॅव्हलर तर आहे, प्लस ती कॉन्टेंट क्रिएटर पण आहे, बरोबर. तिला फॉलोअर्स पण पाहिजे. मग ती काय करते, मग आपण काय करतो, पहिले कॉमेंट सेक्शन ओपन करून तू टाकशील ना, असं करून तिचं कॉमेंट सेक्शन फुल होतं ना. समजलं तुला? असं असतं ते सगळं. म्हणून मी म्हटलं ना, इट्स नॉट युअर कप ऑफ टी. ऐकतच नाही. जसं की जसं कोण बोलायला आला ना चेंज ऐकतच नाही. तुला काय टाइम नाही. So can you tell me about the Kerala place which you were talking about yesterday? तो ते मिळतं आणि फिश, चिकन, जी कुठली थाली. पण other than Kerala, do you have any other option other than Kerala? ब्राह्मण पद्धतीचं जेवण मराठी. कुठे मिळतं ते पूर्ण काहीतरी आहे. पूर्ण ब्रह्म. हां, हां, माहिती आहे मला ते पूर्ण ब्रह्म. पण ते काय, आता आपण आपल्या घरी बनवतो ना, तेच काय खायचं इथे येऊन परत. ओके, चल तयार तर हो, थोडं फ्रेश तर हो, मग आपण बघूयात. सॅम, बापरे, तुला दुसरं नावच नाही मिळालं कुठलं. आरशात घुसायची बाकी आहेस आता, लायनर लावता लावता. आणि ते दुसरी बॅग आहे टिकल्यात. वेअर समथिंग कॉन्ट्रास्ट. ना येलो कलरचे इयरिंग्स आहेत ते घाल. येल्लो. हां, जरा फॅन बंद कर ना. येलो कलरचे आहे. त्यामध्ये आम्ही फोन आहे सगळे. हां, तुला मी लिपस्टिक दाखवली माझी रेनेची.
फोम तू पण रेमेचीच वापरतेस ना? कुठली शेड दाखव मला. विंटेज रोज. माझ्या लिपस्टिकचं ना टेक्स्चर थोडंसं हे बघ माझी एवढीच राहिली, पण हे जे टेक्स्चर आहे ना हे असं थोडंसं क्रीमी झालं आता. क्रीमीच आवडतं. सेम तर आहे विंटेज रोज रेने. हो, कुठून घेतले तू? मी ऑनलाईन वेबसाईटवरनं अशा इथे लावलेल्या आहेत. ह्यातली ही लावतो. कोणती येलो? नाही राहू दे. ही- मला वाटलं टिकल्याच आहे. तुला मी जेवढं सांगते ना तेवढं ऐकत जा. त्याच्याने मी काळी देणार नाही, लाव. ही असा कोणता ही काळी झाली? लाव. तू लाव. लावायचं काम कर फक्त. तू फक्त लावायचं काम कर. तू मला विचार तू कशी दिसतेस. तू नको ठरवूस. थोडीशी बस बघू. नाही चांगली दिसते. काही नको सांगू. अगं हो, चांगली दिसतेय. खूप छान दिसते. तुला कळत नाही. असं वाटतं ती येल्लो टिकली काळी झाली आहे. अगं तो कलर आहे शमू. आणि तू जर बाजूला हो. कॅमेऱ्याच्या वर हात घेऊन उभी आहेस तू अशी. कॅमेरा समोर आहे. माझं आवरलं. माझा आवडलाच आहे. तू छान दिसतेस. तू खूप सुंदर दिसतेस या टिकलीमध्ये. सिरियसली तू माझं ऐकत जा आयुष्यात. खूप भलं होईल तुझं. आणि कानातले दाखव. कॉन्ट्रास्ट येल्लो कलर. या कलरवरती ना हे अशा 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 म्हणजे ह्या शेडचे येल्लो कानातले खूप छान वाटतात ऍक्च्युली. मला दिसत नाही. माझ्या ना आसपास प्रचंड युजलेस होपलेस माणसं आहेत. पण मी खूप लकी आहे कशा बाबतीत लकी आहेस तू की मला की मी तुझी बायको आहे. की मला अशी छान बायको मिळालेली आहे. बिकॉज ॲज अ हजबंड मला जराही ट्रॉमा नाही, काही त्रास नाही. ती एवढी बिझी असते तिच्या ब्लॉगमध्ये आणि एडिटिंगमध्ये. आय गेट एम्पल ऑफ टाइम टू डू माय वर्क. आमच्यामध्ये भांडणच होत नाही. भांडण करायला वेळच नाही. वेळच नाही. एक्झॅक्टली. सो एम व्हेरी ब्लेस्ड इन दॅट. 7 जन्मात मला अशीच बायको मिळो आणि तू असं एडिटिंग करत राहू ताकी मी माझ्यावर जगू शकतो. तुम्हाला मी काल म्हटलं होतं मी तुम्हाला सकाळी ही प्रॉपर्टी दाखवेन. तर हे आहे बेडरूम. एक मिनटं मी तुम्हाला कॅमेरा. ही आहे बेडरूम. TV आहे, एक वॉर्डरोब आहे, एक बेड आहे क्वीन साईज आणि बाल्कनी आहे. इथे वॉशिंग मशीन आहे. त्यानंतर इकडनं इथे एक बाल्कनी आहे आणि व्ह्यू खूप मस्त आहे. हे बेसिकली स्टुडिओ अपार्टमेंट आहे. इथेच किचन आहे, इथेच लिव्हिंग रूम आहे, काउच अँड ऑल. येस, दॅट्स इट. आपलं कुठे जायचं ठरलं फायनली? बेसमेंट सांगा ना कुठे जायचं ठरलं? बेसमेंट B2. आम्ही काल डिनरसाठी कुठे जायचं यावर चर्चा करत होतो आणि आज पुन्हा लंचसाठी कुठे जायचं यावर चर्चा सुरू आहे. तुम्हाला वाटेल की आम्ही इतकी चर्चा का करतो आहे खायला जाण्यापूर्वी. तर कारण असं आहे की आम्ही सध्या पुण्यात आहोत आणि मी आणि अमित आम्हा दोघांना पुण्यातील फेमस इटरीज एक्सप्लोअर करायच्या आहेत. इथे खूप प्रसिद्ध ठिकाणं आहेत आणि आम्ही फक्त 2 दिवसांसाठी आलो आहोत. म्हणून ह्या 2 दिवसात लंच आणि डिनरसाठी शक्य तितकी प्रसिद्ध ठिकाणं बघायचा आमचा प्लॅन आहे. तर आता बघूयात लंचसाठी आम्ही कुठे जातो आहे माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा.